नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म MPSC इनसाइट्स यावरती तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण जो टॉपिक बघणार आहे तो म्हणजे वैदिक कालखंड. आयोगाने तुम्हाला जे पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हा एक टॉपिक आहे आणि त्याच्या अंतर्गत हा वैदिक कालखंडाचा पार्ट येतो. हा जो प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला फक्त राज्यसेवेची पूर्वपरीक्षाच नाही तर UPSCची पूर्वपरीक्षा तसेच मुख्य परीक्षा आणि सेंट्रलच्या ज्या कोणत्या एक्झाम आहेत जसं की CDS असेल किंवा RRBची एक्झाम आहे किंवा अजून तुम्ही NDAच्या वगैरे एक्झामची तयारी करत असाल तर या सगळ्या एक्झाम्समध्ये तुम्हाला हा टॉपिक विचारला गेलेला आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, पण बऱ्यापैकी मुलं हा टॉपिक स्किप करताना दिसतात, कारण की या टॉपिकवरती जरी क्वेश्चन विचारले असतील तरी ते खूप फॅक्ट्स बेस्ड असतात असं मुलांचं एक जनरली मत आहे आणि त्या फॅक्ट्स पाठ करणं बऱ्याच लोकांना कंटाळवाणं वाटतं आणि एकंदरीतच सगळ्या राजांच्या वंशावळी पाठ करणं आणि सगळे जे शहरांची नावं जी आहेत प्राचीन ते सगळे पाठ करणं काही लोकांना खूप कंटाळवाणं आणि बोर वाटतं. त्यामुळं हा टॉपिक बऱ्यापैकी मुलं स्किप करतात, पण तसा पाठ नाही. हा इतिहासामध्ये कोणतीही घटना घडली तर तिला पहिल्यांदा एक कारण असतं आणि त्याच्यानंतर एखादी घटना घडते आणि जर तुम्ही घटनांचा व्यवस्थित कालानुक्रमे अभ्यास करत असाल तर तुम्हाला कोणताही टॉपिक अजिबात अवघड नाही वाटणार आणि तुम्हाला त्याचे क्वेश्चन्सही नक्की तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर आपण आज जो टॉपिक बघणार आहे तो म्हणजे वैदिक कालखंड. त्याच्यामध्ये आपण जे जे पॉईंट बघणार आहे ते म्हणजे पहिले आपण त्याचा उगम बघू, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघणार आहेत. तसेच त्या कालखंडामध्ये साहित्य निर्मिती कोणती कोणती झाली ती बघणार आहोत. त्या काळामध्ये समाजव्यवस्था कशी होती ती बघणार आहे, आर्थिक व्यवस्था आणि वर्णव्यवस्था. तर तुम्ही थोडा इंटरेस्ट याच्यामध्ये दाखवलात तर तुम्हाला नक्की इझी वाटेल हे आणि एक भावी अधिकारी म्हणून तुम्हाला आपला समाज कसा निर्माण झाला, त्या समाजामध्ये वेगवेगळे धर्म, वेगवेगळे पंथ, जाती व्यवस्था किंवा वेगवेगळ्या प्रथा परंपरांचं निर्माण कसं झालं हे एक अधिकारी म्हणून तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आयोगानेही हा टॉपिक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर तुम्ही नीट लक्ष देऊन हा टॉपिक ऐका, तुम्हाला नक्की फायदा होईल. ठीक आहे, आपण सुरुवात करू. तर हा जो वैदिक कालखंड आहे त्याला वैदिक कालखंड याच्यासाठी म्हणतात कारण की या कालखंडामध्ये वेदांची निर्मिती झाली, म्हणून वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक कालखंड असं त्याला म्हटलं जातं. तसेच या संस्कृतीला अजून एक नाव आहे ते म्हणजे आर्य संस्कृती. आर्य संस्कृती का म्हणतात तर ह्या वेदांमध्ये या लोकांनी स्वतःचा उल्लेख आर्य असा केलेला आहे, त्यामुळे त्याला आर्य संस्कृती असंही म्हणतात किंवा आर्यांची संस्कृती. तर हा कालखंड तुम्हाला समजून घेण्यासाठी एक टाईमलाईन जी आहे ती माहिती हवी, कारण की आपण आता हा कालखंड बघतोय पण त्याच्या अगोदर जे कालखंड घडले ते म्हणजे पुराणाश्मयुग. हा कालखंड इसवी सन पूर्व 20,00,000 ते इसवी सनाचे 10,000 एवढा कालखंड होता. त्याच्यानंतर हे जे आहे ते मध्याश्मयुग इसवी सन पूर्व 10,000 ते 4,000 आणि नवाश्मयुग म्हणजे इसवी सन पूर्व 4,000 पासून याची सुरुवात होते. त्याच्यानंतर जी संस्कृती येते अतिशय ॲडव्हान्स संस्कृती ती म्हणजे हडप्पा आणि आता जो आपण कालखंड बघतोय तो म्हणजे वैदिक कालखंड. तर तुम्ही मराठीमध्ये ज्याला इसवी सन पूर्व आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये BC असं म्हणतात, म्हणजे बिफोर क्राइस्ट, आणि AD म्हणजे इसवी सन आपण 2020मध्ये आहोत आता, तर ते म्हणजे AD. तर इतिहासकारांनी जेव्हा इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी जी एक टाईमलाईन पकडली त्याला त्यांनी विभागणी केली त्याची, जसं की येशू ख्रिस्तांचा जन्म याला त्यांनी नाव दिलं किंवा एक रेफरन्स पॉईंट पकडला त्याला 0 म्हटले, म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पुढच्या सगळ्या घटनांना तुम्ही AD किंवा इसवी सन असं म्हणाल आणि येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या अगोदरच्या ज्या कोणत्या घटना होत्या त्याला बिफोर क्राइस्ट किंवा इसवी सन पूर्व असं त्यांनी नामकरण केलेलं आहे. तर आपण जो कालखंड बघतोय तो सध्या आपण इथला बघतोय, म्हणजे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500, म्हणजे जेव्हा जग निर्माण झालं किंवा पृथ्वी निर्माण झाली ती म्हणजे 4.6 अब्ज वर्षापूर्वी, तिथून आपण पुढे पुढे येऊन सध्या आपण जे आहे ते म्हणजे इसवी सनाच्या 2020 या वर्षामध्ये. ठीक आहे, तर आपण ही आता संस्कृती बघू. आर्य संस्कृती जिला म्हणतात तर या आर्य हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो उच्चकुलीन असा, म्हणजे उच्च कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला ते म्हणजे आर्य. तर नेमका हा जो अभ्यास करतो आपण त्यावेळेला इतिहासामध्ये स्रोत खूप महत्त्वाचे आहेत किंवा इतिहासाची साधनं नेमकं आपल्याला ह्या आर्यांच्याबद्दल माहिती कशातून भेटते तर
आपल्याला जे पुरातत्वीय पुरावे आहेत, जसं की कोणती भांडी किंवा कोणती घरं सापडली, एखादं शहर सापडले, असं या संस्कृतीबद्दल होत नाही. आपल्याला जो त्यांचा इतिहासाचा मेन आपल्याला पुरावा जो सापडतो तो म्हणजे वेद किंवा वैदिक वाङ्मय जे आहे, आरण्यक, उपनिषद वगैरे जे आहेत त्याच्यातून. तर यावेळेला 16व्या शतकामध्ये पाश्चात्य जे इतिहासकार होते त्यांचं लक्ष गेलं भारतातले जे साहित्य आहे त्याच्याकडं, म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या सगळ्या वेदांकडं. आणि त्यांना असं लक्षात आलं की संस्कृत आणि लॅटिन आणि ग्रीक या ज्या भाषा आहेत त्यांच्यामध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. म्हणजे काय, तर संस्कृतमधला एखादा शब्द जर आपण घेतला, जसं की मात्र म्हणजे मदर किंवा आई, तोच इंग्लिशमध्ये जसं त्याचं मदर बनलेलं आहे. तुम्ही एका मूवीमध्ये ही संकल्पना बघितली असेल. तर अशा ज्या भाषांमध्ये साम्य आहेत त्यांनी त्या भाषा गटाला नाव दिलं इंडो युरोपीय भाषागट. इंडो युरोपीय भाषागट म्हणजे काय, की अशा भाषा या गटामध्ये आहेत की ज्यांचा उगम एका ठिकाणावरून झाला आहे. थोडक्यात हे जे भाषा लोक बोलतात ते लोक कधी काळी एका ठिकाणी राहत होते आणि त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्थलांतरित होत गेले. त्याला नाव काय दिलं त्यांनी, इंडो युरोपीय भाषागट. तर अशा पद्धतीनं शब्दांचा उगम आणि त्यांचा अर्थ यांचा शोध घेणारी एक शाखा जी आहे तिला म्हणतात फिलॉलॉजी. नीट लक्षात घ्या हा शब्द, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आत्ता जे आयोगानं महाराष्ट्र बोर्डाचे जे 11वीचं नवीन इतिहासाचं बुक आलेलं आहे त्याच्यामध्ये या फिलॉलॉजी या शब्दाचा उल्लेख आहे, त्यामुळं याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर या बुकमध्ये अजून एक माहिती तुम्हाला जी अतिशय छान आहे जी दिलेली आहे ती म्हणजे अशा पद्धतीनं ह्या भाषा गटामध्ये साम्य आहे याची नोंद करणारा पहिला युरोपीय जो होता तो एक इटालियन व्यापारी होता की जो केरळमध्ये आला, कोची इथं. तो 1553मध्ये आला. त्याचं नाव होतं फिलिपो सासेटी. हा एक इटालियन व्यापारी होता. तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा वास्को दी गामा भारतामध्ये आला कालिकतच्या बंदरामध्ये, ते साल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तो नेमका कधी आला. आणि त्याच्यानंतर काय झालं की अनेक युरोपीय प्रवासी भारतामध्ये यायला सुरुवात झाली. आणि त्यापैकी जो एक आला होता तो म्हणजे इटालियन व्यापारी, त्याचं नाव होतं फिलिपो सासेटी. म्हणजे ह्या साम्याची नोंद करणारा पहिला युरोपीय कोण होता, तर फिलिपो सासेटी. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टीनंतर हळूहळू या भारतीय साहित्य याच्याविषयी युरोपीय अभ्यासकांमध्ये खूप जास्त रुची निर्माण झाली. ते याचा जास्त अभ्यास करायला लागले आणि हळूहळू ब्रिटिशांचं जेव्हा राज्य स्थापन झालं किंवा ब्रिटिश रूल जेव्हा ज्याला आपण म्हणतो तो स्थापन झाला, त्यावेळेला त्या सगळ्याची परिणिती म्हणजे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल ही जी बंगालमध्ये स्थापन झालेली संस्था आहे की जी 1784मध्ये स्थापन केली विल्यम जोन्सनी, तिच्यामध्ये रूपांतर झालं. म्हणजे सुरुवात झाली होती 16व्या शतकामध्ये या सगळ्या साम्यांचा शोध घेण्यासाठी आणि पुढे जाऊन काय झालं तर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची सुद्धा स्थापना झाली. ती कशासाठी स्थापना झाली होती, तर अगेन त्याच गोष्टीसाठी की वैदिक वाङ्मय आणि पुरातत्वीय संस्कृती जी आहे तिच्या संशोधनाला चालना देण्यासाठी किंवा चालना मिळावी म्हणून. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं इथंपर्यंत. आपण काय बघतोय, आर्य संस्कृती बघतोय आणि आर्य संस्कृतीमध्ये आपल्याला आर्यांचा अभ्यास करण्यासाठी जे जे महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावे आहेत त्याची नेमका उगम कसा झाला त्याच्या अभ्यासाचा तो आपण आत्ता बघितला. ठीक आहे, तर अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे ती जेव्हा इतिहासकारांना लक्षात आली की इराणमध्ये जे लोक आहेत त्याला झोराष्ट्रियन लोक असं म्हणतो आपण त्यांना, त्यांचे जो धर्म आहे झोराष्ट्रियन, तर त्या लोकांचा एक पवित्र ग्रंथ आहे. जसं ऋग्वेद हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ म्हटला जातो तसं त्या लोकांचा म्हणजे झोराष्ट्रियन लोकांचा आहे अवेस्ता. तर अवेस्ता आणि ऋग्वेद ह्या ज्या 2 ग्रंथ आहेत पवित्र त्यांच्यामध्ये देवांची नावं जी दिलेली आहेत ती सारखी आहेत. सूर्याला वगैरे किंवा अग्नीला, अग्निपूजा ही इराणमध्ये खूप प्रसिद्ध आहे किंवा त्यांच्यामध्येही अग्नी हा पूज्य मानलेला आहे. तर हे जे आहे या देवांची नावं जी आहेत ती सारखी आहेत अवेस्ता आणि ऋग्वेदामध्ये. तसेच कॅसाईट आणि मिटांनी हे जे शिलालेख सापडलेले आहेत, कॅसाईट आणि मिटांनी शिलालेख बाबिलोनमध्ये आहेत. तर हे जे ऋग्वेदिक नावं जी आपण ऋग्वेदामध्ये बघतो आणि या ज्या शिलालेखांमध्ये उल्लेख केलेली नावं आहेत ती सुद्धा मिळती जुळती आहेत. तसेच बोघासकुई हा इराकमध्ये शिलालेख आहे. त्या शिलालेखावरती सुद्धा जे जे नावं दिलेले आहेत
त्याच्यामध्ये एक कराराचा उल्लेख केलेला आहे. तर त्या करारामध्ये ज्या देवतांची नावं आहेत ते सुद्धा ऋग्वेदामधले जे देवतांची नावे त्यांच्याशी मिळती जुळती आहेत. याच्यावरूनच सगळ्या अभ्यासकारांना असं वाटलं की हे जे इराणमधले लोक आहेत आणि भारतामधले आर्य लोक आहेत ते कधीच्या काळामध्ये एकत्र राहत असतील आणि त्याच्यानंतर ते हळूहळू स्थलांतर करत करत कुठं आले तर भारतामध्ये आले. ठीक आहे. तर हा जो आपण बघितला तर हा मॅप जो दिलेला आहे इथं हा नीट लक्षात घ्या. हा जो पूर्ण भाग आहे तो मध्य आशियाचा, जो इराणचा भाग ज्याला आपण म्हणतो तो, आणि हळूहळू हे जे आर्य लोक आले ते म्हणजे या मार्गावरून आलेले असावेत भारतामध्ये. हा जो आपला हिंदूकुश किंवा हिमालय जो आहे हा अफगाणिस्तानचा पार्ट आहे, हा इथून ते भारतामध्ये आले. आणि हे आपल्याला कशावरून हे इतिहासकार असं म्हणतात तर त्याचं कारण हे आहे की ह्या सगळ्या जे लोक आहेत किंवा इराणमध्ये थोडेफार आपल्याला जे ऐतिहासिक पुरावे सापडले त्याच्यामध्ये भाषा हा एक साम्यस्थळ आहे, त्याच्यामुळं हे लोक कदाचित एकत्र राहत असावेत असं वाटतं. तर हे आर्यांचं मूळ वसतिस्थान आणि त्यांचे भारतामध्ये जे स्थलांतर झालं आहे याच्यावरती इतिहासकारांमध्ये एकमत नाही आहे. तर अनेक वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत की हे नेमके कुठून आले. तर तुम्हाला थोडेफार याच्यातले खूप जास्त डिटेलमध्ये बघायचे नाही आहेत, पण आपल्यासाठी महत्त्वाचे ते आहेत म्हणजे लोकमान्य टिळक, स्वामी दयानंद सरस्वती आणि मॅक्स मुलर. तर ह्या तिघांनी नेमकं काय सांगितलं ते आपण बघूयात आता. तर मॅक्स मुलर हा एक जर्मन संशोधक आहे. त्यांनी असं सांगितलं की मध्य आशिया आणि आर्य लोक यांची भाषा, मध्य आशियामध्ये इराण हा जो प्रदेश आहे तिथली भाषा जी आहे ती संस्कृतशी मिळती जुळते, त्याच्यामुळे कदाचित आर्य लोक ही मध्य आशियातून भारतामध्ये आले असतील. तसेच लोकमान्य टिळकांनी त्यांच्या आर्टिक होम ऑफ दी वेदास हा जो त्यांनी ग्रंथ लिहिला तो ग्रंथ त्यांनी 1903 लिहिला होता. त्या ग्रंथामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की आर्य लोक हे आर्टिक प्रदेशामध्ये राहत होते आणि ते नंतर तिथून स्थलांतर करत करत भारतामध्ये आले. हा आर्टिक प्रदेश तुम्ही लक्षात घ्या, ही आपली पृथ्वी आणि हा जो पोलॅर रिजन आहे ध्रुवाकडचा भाग त्याला आर्टिक समुद्र असं म्हणतात आणि त्या भागातून ह्या भागातून ते भारतामध्ये आले असावेत असं लोकमान्य टिळकांनी त्यांच्या आर्टिक होम ऑफ दी वेदास असं या बुकमध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. दक्षिण रशियामधून आले असं म्हणणं आहे डॉक्टर घोष या इतिहासकारांचं. जर्मनीमधून आले असंही काही इतिहासकारांना वाटतं. याच्यामध्ये पर्टिक्युलर कोणत्या इतिहासकाराचं नाव नाही आहे, पण काही इतिहासकार आहेत त्यांना असं वाटतं. तिबेटमधून आले असावेत असंही स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलं आणि मूळचे भारतातीलच आहेत असं डी कोसांबी या इतिहासकारांना असं वाटतं की ते मूळचे भारतातीलच आहेत, ते कुठूनही स्थलांतर करून आलेले नाही तर ते मूळचे भारतातीलच आहेत. ठीक आहे. तुम्ही नीट लक्षात घ्या, तुमच्यासाठी महत्त्वाचे जे आहे ते म्हणजे मध्य आशिया हा सिद्धांत कोणी मांडला, आर्टिक प्रदेशातून आले हा सिद्धांत कोणी मांडला, तिबेटमधून आले हा सिद्धांत कोणी मांडला. ओके. ठीक आहे. ते आता भारतामध्ये आले आणि जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा ते या सगळ्या भागामध्ये त्यांचं निवासस्थान होतं. तर या भागाला ऋग्वेदामध्ये त्याचे उल्लेख येतात ते म्हणजे आर्याव्रत किंवा त्यांना सप्त सिंधूचा प्रदेश असंही त्यांनी म्हटलेले. ऋग्वेदामध्ये जे उल्लेख आहेत ह्या भागासाठी ते म्हणजे सप्तसिंधू. तर सप्तसिंधू ह्या नावावरून समजते की याच्यामध्ये 7 सिंधू नद्या होत्या. सिंधू नद्या म्हणजे फक्त सिंधू नव्हती तर सिंधू आणि तिच्या 5 उपनद्या आणि अजून एक नदी. सिंधू ही नदी, तिच्या 5 उपनद्या कोणत्या तर शतद्रू, तिचा उल्लेख जो ऋग्वेदामध्ये केलेला आहे तो शतद्रू असा केलेला आहे, किंवा विपाश ती आत्ताची बियास नदी, असिकनी म्हणजे चिनाब सध्याची चिनाब, परुष्णी म्हणजे सध्याची रावी, वितस्ता म्हणजे सध्याची झेलम आणि गुप्त नदी जी आहे ती म्हणजे सरस्वती, ही सध्याची घग्गर हाकरा नदी असावी असं इतिहासकारांना वाटतं. ही जी नदी आहे घग्गर हाकरा आणि तुमची अजून एक जी नदी आहे जी म्हणजे गंगा नदीची उपनदी ती घागरा, तिच्याशी हिला कन्फ्यूज नका करू. सरस्वती नदी ही ऋग्वेदामध्ये उल्लेख केलेली नदी जी आहे ती सध्याची घग्गर हाकरा नदी असावी असं इतिहासकारांना वाटतं. तर ह्या 7ही नद्या महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जोड्या लावांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळं नीट ह्या नद्या लक्षात ठेवा. त्यातल्या तुमच्या लक्षात राहण्यासारखे जे आहेत ते म्हणजे शतद्रू, विपास आणि परुष्णी. ह्या एवढ्या 3 लक्षात राहिल्या तरीही तुम्ही जोड्या लावांमध्ये ॲटलिस्ट ऑप्शन इलिमिनेट करून उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. आता या नद्यांच्या खेरीज अजूनही काही नद्या ज्या अफगाणिस्तानमधल्या आहेत. तुम्ही हा जो प्रदेश पाहिलात
तर हा फक्त काही भारतामधला नाही आहे, तर हा झाला आता सध्याचा भारत, इकडे हा थोडा पाकिस्तानचा प्रदेश आणि इकडून हा अफगाणिस्तानची सीमासुद्धा आहे ही, आणि हा अफगाणिस्तानचा प्रदेश. म्हणजे हे जे आर्य लोक सुरुवातीला या सगळ्या प्रदेशामध्ये निवासस्थान त्यांचं होतं. त्यामुळं अफगाणिस्तानामधील नद्या ज्या आहेत त्यांचाही उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो. त्यापैकी कुभा, जी म्हणजे सध्याची काबूल नदी, गोमती, जी म्हणजे सध्याची गोमल नदी, सुवास्तू म्हणजे सध्याची स्वात नदी. ठीक आहे, या 3 नद्याही महत्त्वाच्या आहेत. तर अजूनही तुम्हाला याच्यावरती असा क्वेश्चन विचारतील की ऋग्वेदामध्ये सर्वात जास्त वेळा उल्लेख केलेली नदी कोणती, तर ती आहे सिंधू नदी. सरस्वती नदीबरोबर कन्फ्यूज नका होऊ इथे, ही सगळ्यात महत्त्वाची नदी आहे, पण सगळ्यात जास्त वेळा जिचा उल्लेख आलेला आहे ती म्हणजे सिंधू नदी. ठीक आहे, तर आपण आता वेदांबद्दल माहिती घेऊ. तर हे वैदिक वाङ्मय किंवा वैदिक साहित्य आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये या 4 ग्रंथांचा किंवा वेदांचा समावेश होतो. ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर संस्कृत शब्द आहे, मूळ शब्द वेद, ह्या शब्दाचा अर्थ होतो जाणणे, आणि त्याच्यापासून वेद म्हणजेच ज्ञान या शब्दाची निर्मिती झाली. म्हणजेच वेद म्हणजे काय, तर ज्ञान. तर या वेदांनाच अजूनही नाव जे आहे ते म्हणजे संहिता असंही म्हणतात. या 4 वेदांनाच फक्त संहिता म्हणतात. आणि हे जे साहित्य होतं ते लिहून ठेवलं गेलेलं नाही आहे, तर ते मौखिक परंपरेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिलं गेलेलं आहे. त्यामुळं त्यांना श्रुती असंही म्हणतात. श्रुती वाङ्मय किंवा श्रुती साहित्य म्हणजे कसं, की जे ऐकून पाठ करून एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिलं गेलं, म्हणून त्याला श्रुती असंही म्हणतात. तर वेदांना संहिता आणि श्रुती असं म्हणतात. ठीक आहे, तर याच्याशिवाय अजूनही महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत ते म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषद, हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. या सगळ्यांचा समावेश वेद वाङ्मयामध्ये केला जातो. पण आपण जो सध्याचा कालखंड बघतोय त्याला ऋग्वेदिक कालखंड किंवा वैदिक कालखंड म्हणतात. तो कालखंड आपण जो बघणार आहे तो फक्त इसवी सन पूर्व 1500 ते 1000 ह्या कालखंडच बघणार आहे. आणि ह्या कालखंडामध्ये फक्त एकाच वेदाची निर्मिती झाली होती, तो म्हणजे ऋग्वेद. हे बाकीचे जे 3 वेद आहेत जसं की यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, ते इसवी सन पूर्व 1500 ते 500 ह्या पुढच्या 500 वर्षांच्या कालखंडामध्ये निर्मिती झाली होती. आपण जो सध्या आपला ह्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ऋग्वेदिक कालखंड, वैदिक कालखंड असं म्हणतात, तो फक्त आपण इसवी सन पूर्व 1500 ते 1000 हा कालखंड बघणार आहे. तर हा जी इमेज आहे ती ऋग्वेदाची इमेज आहे. अशा पद्धतीनं त्यांनी ह्या सगळ्या ऋचा ऋग्वेदामध्ये रचल्या होत्या. ठीक आहे, तर आपण आता एक एक वेद बघू की प्रत्येक वेदामध्ये काय दिलेलं आहे. तर हा आहे ऋग्वेद. ऋग्वेद हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ. आपल्याला वैदिक संस्कृतीबद्दल माहिती ज्या ग्रंथातून मिळते तो म्हणजे ऋग्वेद. ठीक आहे, हा ग्रंथ जो आहे तो पद्य स्वरूपात आहे. पद्य स्वरूपात म्हणजे कसा, गाण्याच्या स्वरूपात. थोडक्यात एक पदं लिहिलेली आहेत त्यांनी, देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदं आहेत ती, त्यांनाच ऋचा असंही म्हणतात. त्या पदांनाच ऋचा म्हणतात. तर अशा ऋचांची संख्या किती आहे, तर 10,600. आता हा जो आकडा आहे तो वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळा दिलेला आहे, पण तुमच्यासाठी असा प्रश्न नाही विचारणार ते की नेमका आकडा किती. तुम्ही जे कोणता वाचला असेल तो तुम्ही लक्षात ठेवू शकता इथे. ओके, तर अनेक ऋचा एकत्र येऊन सूक्त बनतं, अनेक सूक्त एकत्र येऊन मंडल बनतात. असे 10 मंडलं ऋग्वेदामध्ये आहेत. म्हणजे ऋग्वेद त्याची 10 मंडलं, त्यापैकी 2 नंबर ते 7 नंबरचं मंडल जे आहे ते सर्वात प्राचीन आहे. म्हणजे सुरुवातीला जे रचलं गेलं ते जे आहे ते 2 आणि 7 नंबरचं, आणि त्याच्यानंतर ॲडिशन झालेली जी आहेत मंडलं हळूहळू ती आहेत 1 नंबर, 2, 9 आणि 10 ही मंडळे कालांतराने भर घातली गेलेली आहेत. तर याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तिसऱ्या मंडलामध्ये गायत्री मंत्र आहे. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या मंडलामधून गायत्री मंत्र घेतलेला आहे, तो कुणी रचला, तर तो विश्वामित्र हे जे ऋषी होते त्यांनी रचला गेलेला आहे, आणि तो 3ऱ्या मंडलामध्ये आहे गायत्री मंत्र. उपवेद जो आहे ऋग्वेदाचा तो म्हणजे आयुर्वेद, हेही तुम्ही नीट लक्षात ठेवा. ऋग्वेद आपण हा मुख्य वेद बघितला. संहितापैकी 4 संहिता आपण मगाशी म्हटलं, त्यातली पहिली संहिता म्हणजे ऋग्वेद. प्रत्येक संहितेमध्ये उपवेद, ब्राह्मण्ये, आरण्यके, उपनिषद अशी नंतर जोडली गेलेली आहेत. एका वेदांमध्येच आहेत ती. वेदांना त्यांनी नंतर ॲडिशन करत गेलेली जी आहे त्यांना त्यांनी नावं दिलेली आहेत. पण आपण फक्त इथे एवढंच बघू, राहिलेली जी आरण्यके, उपनिषद वगैरे जे आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, इथं आपण एवढंच बघणार आहे फक्त वेद. पुढचा वेद आहे तो म्हणजे सामवेद. या सामवेदामध्ये त्यांनी यज्ञ विधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या जे मंत्र आहेत, ऋग्वेदामध्ये त्यांनी मंत्र दिले होते
आणि सामवेदामध्ये त्यांनी त्यांचं गायन कसं करायचं, त्या मंत्रांचं, त्याचे उच्चार कसे असावेत याच्याबद्दल मार्गदर्शन केलेले आणि म्हणून या सामवेदाला भारतीय संगीताचा पाया असंही म्हटलेलं आहे. तर या सामवेदाचा उपवेद आहे गंधर्ववेद. पुढचा जो वेद आहे तो म्हणजे यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये त्यांनी काय दिले, तर यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणारे जे मंत्र आहेत ते मंत्र एका ठिकाणी त्याला आपण पद्य स्वरूपात म्हणतो आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते गद्य स्वरूपात. म्हणजेच हा ग्रंथ कसा आहे तर गद्य आणि पद्य स्वरूपात आहे. त्याचे 2 भाग आहेत, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. तसेच या वेदामध्ये अजून काही माहिती आपल्याला भेटते, तर पुढे आपण बघू की उत्तर वैदिक काळामध्ये यज्ञयाग किंवा कर्मकांडांचं महत्त्व खूप वाढलं. तर त्या यज्ञांचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आढळतो, जसं की राजसूय, वाजपेयी, अश्वमेध या यज्ञांचा उल्लेख आहे. तसेच शेतीविषयी सुद्धा माहिती आहे, जसं की कृषी सिंचन कसं करावं किंवा सिंचनाबद्दल माहिती आपल्याला या वेदांमधून मिळते. आणि या वेदाचा उपवेद आहे धनुर्वेद. ठीक आहे, पुढचा वेद आहे तो म्हणजे अथर्ववेद. अथर्ववेद जो आहे तो याच्यामध्ये बऱ्यापैकी कर्मकांड किंवा जादूटोणा, वेगवेगळे संकट वगैरे येतात किंवा दुखणी याच्यावरती औषध योजना काय दिलेली आहे, औषध उपाय काय करावेत किंवा राजनीती संबंधित अशी अनेक वेगवेगळ्या गोष्टींवरती माहिती आहे. मंत्रतंत्राबद्दल सुद्धा ह्याच्यामध्ये अथर्ववेदामध्ये माहिती मिळते. ठीक आहे, तर याचा जो उपवेद आहे तो कोणता आहे तर शिल्पवेद. ठीक आहे, हे सगळे पॉईंट्स नीट लक्षात ठेवा. यापैकी ऋग्वेद अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातले 2 ते 7 मंडलं सर्वात प्राचीन. 3ऱ्या मंडलामधून गायत्री मंत्र. सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हणतात. ठीक आहे, एवढं जर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. समाजव्यवस्था बघू आपण आता. हा जो आपण एक एक पॉईंट बघणार आहोत त्यापैकी समाजव्यवस्था पहिल्यांदा कशी होती ते बघू. तर हे जे आर्य लोक आले त्यांच्या अनेक टोळ्या आल्यात असं म्हटलं जातं की ते टोळ्यांनी आले. तर त्या टोळ्यांना आपण इथे जनसमूह असा उल्लेख केलेला आहे आणि त्या टोळ्यांची किंवा त्या जनसमूहांची वेगवेगळी नावं ऋग्वेदामध्ये येतात. ती कोणती तर पुरु, अनु, यदु, द्रुह्यू, तुर्वश, कुरु आणि भरत. आता तुम्ही भरत ही टोळी ऐकली असेल. ज्या आपल्या देशाला ज्या टोळीवरून नाव दिलं गेलं ते म्हणजे भरत ह्या टोळीवरून किंवा जमात होती ती. वेगवेगळे आर्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या टोळ्या होत्या किंवा जनजमाती होत्या, त्यापैकी भरत ही जमात एक होती. ठीक आहे, तर या सगळ्या समाजव्यवस्थामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट जी बघायची ती म्हणजे ह्याच्यापैकी दाशराज युद्ध. समाजव्यवस्था आपण बघू पुढे, पण त्यापैकी दाशराज युद्ध आपण बघू की ऋग्वेदामध्ये ज्याचा उल्लेख आढळतो. दाशराज युद्ध जे लढलं गेलं ते भरत कुळ आणि 10 राजे यांच्यामध्ये लढलं गेलं. तर त्याच्यामध्ये नेमकं झालं काय होतं की भरत कुळामध्ये एक राजा होता, त्याचं नाव होतं सुदास. त्यांनी त्याचा जो पुरोहित होता विश्वामित्र या विश्वामित्राला त्याच्या पदावरून हाकललं आणि दुसऱ्या पुरोहिताला नेमलं, ते म्हणजे वशिष्ठ. आणि याचा राग मनात धरून विश्वामित्रांनी वेगवेगळे 10 राजे म्हणजे आर्य लोक जे होते ते 10 राजे, आर्यांचे 5 आणि अनार्यांचे 5 म्हणजे ह्याच्या 10 राजांपैकी 5 राजे जे होते ते आर्य राजे होते आणि 5 होते ते अनार्य. अनार्य म्हणजे कोण तर आर्य लोक स्थलांतरित होते. इथं मुख्य ज्यांचं मूळ वासस्थान होतं त्यापैकी सुद्धा त्यांनी काही राजे ह्या सुदास विरुद्ध जे लढले त्यापैकी 5 आर्य आणि 5 अनार्य. आता यांची नावं काही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची नाही आहेत. त्या 5 आणि 5 असे 10 हे राजे भरत या कुळाविरुद्ध लढले, भरताचे सुदास या राजाविरुद्ध. आणि त्याच्यापैकी विजय झाला सुदासचा. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरती हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की दाशराज युद्ध कुणाविरुद्ध लढलं गेलं, तर विश्वामित्र विरुद्ध सुदास असं उत्तर त्याचं आहे. विश्वामित्र एका साईडला आणि सुदास आणि वशिष्ठ एका गटामध्ये होते. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहे ते म्हणजे समाज व्यवस्था त्यांची नेमकी कशी होती की सामाजिक जीवन. तर समाजाचा सगळ्यात लहान घटक जो होता त्याला कुळ किंवा कुळ असं म्हणायचे. म्हणजे आपण ज्याला कुटुंब असं म्हणतो त्या पद्धतीने. तर कुटुंबाचा किंवा कुळाचा प्रमुख जो आहे तो म्हणजे कोण, कुलप हा शब्द आहे. अनेक कुळं जेव्हा एकत्र येतात एका ठिकाणी निवासस्थान आहे त्यांचं, अशा ठिकाणास त्यांनी ग्राम म्हटलेले. आणि कुळं मिळून काय होतं तर ग्राम तयार होतं. ग्रामाचा जो मुख्य असेल त्याला ग्रामणी म्हटलेले. अनेक ग्राम एकत्र येऊन त्याचा आहे प्रमुख विषपती. अनेक जमाती
अनेक विष एकत्र येऊन जन किंवा एक जमात किंवा एक टोळी तयार होते आणि तिचा प्रमुख आहे तो म्हणजे राजा. सुदास हा भरत या टोळीचा राजा होता. म्हणजे त्या टोळीमध्ये कोण कोण असेल तर अनेक विष एकत्र आले असतील, विषांमध्ये काय एकत्र असेल तर अनेक ग्राम आणि ग्रामांमध्ये अनेक कुळे एकत्र असतील. तर अशा पद्धतीने हा जो राजा होता त्या राजाला अमर्यादित अधिकार होते का तर नाही. जशी आपण मौर्य साम्राज्य बघताना आपण त्यावेळी बघू की राजा हा सम्राट होता, त्याला एकाधिकार होते किंवा नंतर आपण मध्ययुगामध्येही बघू. पण या काळामध्ये अजूनही राजेशाही किंवा राजव्यवस्था राजसंस्था खूप जास्त डेव्हलप झालेली नाही. त्यावेळी राजाला अमर्याद अधिकार नव्हते. जसं की हा एक जमातींचा एक समूह होता, त्यामुळे बऱ्यापैकी समानता होती आणि वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये परिषदा होत्या, जसं की सभा, समिती, विदत आणि गण असे उल्लेख आढळतात की ह्या टोळीमध्ये वेगवेगळे काय होते की सभा समिती वगैरे होते आणि त्या सगळ्या सभा समिती ठरवायच्या की राजाने काय निर्णय घ्यायचे किंवा राजाचे जे अधिकार आहे ते कोण ठरवणार तर हे सभा समिती ठरवायचे. राजाचे पद वंश परंपरेनं जरी चालत आलं असलं तरी काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की ते समितीद्वारे निवडून दिले गेले. म्हणजे लक्षात काय येतं आपल्याला की समिती खूप महत्त्वाची होती. तर ह्या सभा समितीमध्ये फक्त पुरुष लोकच सहभागी होत असत का तर नाही, त्याच्यामध्ये स्त्रियांनाही सहभाग होता. ह्याचा अर्थ काय, त्यावेळी स्त्रियांचं जे स्थान होतं समाजातलं ते मानाचं स्थान होतं. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये बघू की ह्या सभा समिती आणि विधतमध्ये नेमकं कोण कोण समाविष्ट होत होतं. ठीक आहे, तर सभा ह्याच्यामध्ये जे समाजातले ज्येष्ठ लोक आहेत जे राजाला कामकाजामध्ये मदत करतील ते लोक याच्यामध्ये समाविष्ट होत होते. समिती म्हणजे ज्या जमातीमधले जे सर्वसामान्य सगळेच लोक आहेत ते म्हणजे कोण तर समितीमध्ये. विदत ही एक आहे, याच्याबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळे मत मांडलेले. पण आपण इथे लक्षात घेऊ की आर्थिक तंटे सोडवणे याच्यासाठी जी त्यांची वेगळी एक व्यवस्था होती त्याला विदत म्हणायचे. तसेच अजूनही राजाला वेगवेगळे जे महत्त्वाचे मदत करणाऱ्या व्यक्ती होत्या त्यांच्यापैकी पुरोहित महत्त्वाचा होता, सेनानी की सैन्य प्रमुख ज्याला म्हणतो आपण तो एक महत्त्वाचा होता, वज्रपती की जो कुरणांचं रक्षण करायचा तो सुद्धा याच्यामध्ये राजाला मदत करणाऱ्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये येतो. एवढ्याच अधिकाऱ्यांचा ऋग्वेदिक कालखंडामध्ये उल्लेख आहे. पुढचे जे आहेत अधिकारी कर गोळा करणारे वगैरे ते आपण उत्तरवेदिक कालखंडामध्ये बघू. तर ह्या कालखंडामध्ये कर होता का तर नाही, समाज व्यवस्था मुळात आत्ता डेव्हलप होत होती किंवा अजून ती पूर्ण अशी स्थापन झालेली नाही आहे, त्यामुळं कर देत नव्हते. पण एक स्वइच्छेनं द्यायचा बली हा एक कराचा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो की तो स्वइच्छेने द्यायचा, तो लादला गेला नव्हता. जसं पुढच्या काळामध्ये मौर्य साम्राज्यामध्ये बघू आपण, मौर्य साम्राज्यांची खूप एक इलॉबरेट कर व्यवस्था होती, तशा पद्धतीने इथं नाही. फक्त बली द्यायचे, तेही लढाया त्यांच्या वारंवार ज्या व्हायच्या त्यामध्ये त्यांना जे एक मिळायचं लढायांमधून युद्धाच्या वेळेला त्यांचं ते डिस्ट्रीब्युशन करायचे सगळ्या जमातींमध्ये आणि त्यापैकी राजाला जे दिलं गेलं जायचं त्याला बली म्हणायचे. ठीक आहे, तर ह्या कालखंडामध्ये जो समाज आहे तो कसा होता तर तो पितृसत्ताक समाज आहे. पितृसत्ताक समाज म्हणजे काय तर पुरुष प्रधान संस्कृती होती. कुटुंब प्रमुख जो होता एक त्याला ग्रहपती म्हणायचे, का घराचा जो कुटुंब प्रमुख आहे त्याला ग्रहपती. एकत्र कुटुंब पद्धती होती. आता पितृसत्ताक समाज आहे त्यामुळं पुत्राचा जन्म व्हावा अशी एक इच्छा असायची. आपण पुढे बघू की ते ऋग्वेदामध्ये त्यांनी नेमकं काय काय मागितले नाही देवांना. पण स्त्रियांना सुद्धा मानाचं स्थान होतं. स्त्रिया शिक्षणासाठी अविवाहित सुद्धा राहू शकत होत्या. जर त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, वेदांचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्या असे उल्लेख आहेत की त्या अविवाहित राहू शकत होत्या. त्यांना स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. बालविवाह प्रथा नव्हती त्या काळात. पुनर्विवाह, विधवा असेल एखादी तर तिच्या पुनर्विवाहास मान्यता होती. पडदा पद्धत नव्हती, सती प्रथासुद्धा नव्हती किंवा अनेक ज्या वेगवेगळ्या विदुषींचा उल्लेख आलेला आहे ऋग्वेदामध्ये त्यापैकी ह्या महत्त्वाच्या आहेत. अपाला, विश्ववारा, घोषा, लोपामुद्रा ह्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे नीट हे 4 नावं लक्षात ठेवा की ह्या स्त्रियांचा उल्लेख आहे आणि या स्त्रियांनी ऋचा रचल्याचा सुद्धा उल्लेख आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये ज्या काही ऋचा फक्त पुरुष ऋषींनीच रचल्या गेलेल्या नाही तर स्त्रिया ज्यांना ब्रह्मवादिनी असेही म्हटलेले आहे, ह्या सगळ्या स्त्रियांना त्यांनी सुद्धा ऋग्वेदातल्या काही ऋचा रचल्या गेलेल्या आहेत. तर ह्या लोकांचं जीवन कसं होतं तर हे भटकं जीवन जगत होते.
शेतीला सुरुवात झालेली आहे नवाश्मयुगातच, पण शेतीला सुरुवात झाल्यानंतर शेती करण्यासाठी एकतर सिंचन महत्त्वाचं आहे आणि तसेच शेतीची अवजारं जी आहेत ती बनवण्यासाठी लोखंड महत्त्वाचं आहे. कारण ह्या कालखंडामध्ये कोणत्याही धातूचा, कोणत्याही म्हणण्यापेक्षा लोखंडाचा शोध लागलेला नाही आहे. तांब्याचा शोध होता त्यावेळी, पण त्या तांब्यापासून शेतीस महत्त्वाची अवजारं वगैरे काही बनवली जात नव्हती. त्यामुळं शेतीचं उत्पादन कमी असायचं. ते पशुपालनावरती बऱ्यापैकी अवलंबून होते आणि त्या पशुपालनामध्ये गायीला खूप जास्ती महत्त्व होतं. त्याच्यामध्ये दुधाचा व इतर दुग्धजन्य पदार्थांचा उल्लेखसुद्धा ऋग्वेदामध्ये येतो. तर आता गायीच्या भोवती त्यांचं पूर्ण आयुष्य असं गुंफलं गेलेलं असल्यामुळं ते जे लढाया लढायचे ते बऱ्यापैकी गायींसाठी लढलेले गेलेले आहेत. कारण की ऋग्वेदामध्ये गविष्टी असा उल्लेख येतो, युद्धासाठी गविष्टी असा उल्लेख आलेला आहे आणि त्या शब्दाचा अर्थ होतो की गायींचा शोध. गविष्टी म्हणजे काय, तर गायींचा शोध घेण्यासाठी जी युद्ध लढली जायची त्याला गविष्टी असं म्हणायचे. ठीक आहे. तर आपण आता बघू की वर्णव्यवस्था कशी होती. आपण बघितलं की स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान होतं. तर आता वर्णव्यवस्था जी आहे ती आपण आत्ताच्या काळामध्ये जसं म्हणतो की जात आहे किंवा वर्ण 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर त्याला सुरुवात इथंच झालेली, पण वर्णव्यवस्था अतिशय लवचिक होती. म्हणजे त्याला आत्तासारखं एक ताठर स्वरूप नव्हतं आलेलं आणि 3च वर्णांचा उल्लेख आहे. ते म्हणजे योद्धे, पुरोहित आणि सामान्य लोक. शूद्रांचा उल्लेख आहे ऋग्वेदाच्या काळामध्ये, पण तो अतिशय शेवटच्या मंडलामध्ये किंवा 10वं जे आपण मंडल बघतो त्या 10व्या मंडलामध्ये येतो. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये त्या शूद्र ह्या लोकांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे आणि ह्या 10व्या मंडलामध्येच 4 वर्णांचा उल्लेख येतो. ते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि ते कसे निर्माण झाले, तर परमपुरुष म्हणजे हे जे विश्व ज्याने निर्माण केलं त्या परमपुरुषाच्या मुखातून ब्राह्मणांचा जन्म झाला, त्याच्या बाहू किंवा हातांमधून क्षत्रियांचा जन्म, मांडीतून वैश्य आणि पायातून शूद्र. अशा पद्धतीनं त्यांनी एक सूक्त आहे, पुरुष सूक्त, त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. पण हे जे व्यवसायांचा सुद्धा उल्लेख आहे, व्यवसाय हे काही जन्मावरती आधारित नव्हते, तर व्यवसाय कशावरती आधारित होते, तुम्ही जो कोणते तुमच्या कर्मावरती थोडक्यात आधारित होते, की तुम्ही जे काही काम करताय, आज जर तुम्ही सांबार असाल, उद्या तुम्ही दुसरं कोणतं शिक्षण घेतलं, ब्राह्मणही होऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय की जी वर्णव्यवस्था होती ती तेवढी ताठर नव्हती जेवढी नंतरच्या काळामध्ये झाली तेवढी. असे ऋग्वेदामध्ये उल्लेख आहेत की एका घरामध्ये एक विणकर आहे, एक सांभार आहे, एक गायक आहे. याच्यावरून आपल्याला समजतं की वर्णव्यवस्था कशी होती, लवचिक होती. जाती व्यवस्था नंतरच्या काळामध्ये निर्माण झाली. जसे जसे वेगवेगळे कारागीर निर्माण होत गेले किंवा वेगवेगळे आपण म्हणतो की कला कुसरीच्या गोष्टी किंवा सेवांची निर्मिती जशी जशी पुढं पुढं होत गेली, त्याच्यानंतर ह्या समाजामध्ये असं एक वर्गीकरण होत गेलं आणि नंतर जातींची निर्मिती झाली. पण या कालखंडामध्ये जो आपण बघतोय त्याच्यामध्ये जाती व्यवस्था कशी होती, लवचिक होती. आर्थिक व्यवस्था बघू आपण. तर आर्थिक व्यवस्था जसं की आपण मगाशी पाहिलं की ऋग्वेदामध्ये पशुपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय होता. त्यामुळे गायीला खूप महत्त्व होतं आणि या पशुपालनाच्या म्हणजे पशुधनामध्ये फक्त गायींचा समावेश नाही आहे, तर बैल आहे किंवा घोडा हा अतिशय महत्त्वाचा होता त्यांच्यासाठी. गायीनंतर घोडासुद्धा खूप महत्त्वाचा होता आणि या सगळ्या पशुधनाचं रक्षण करणारा देव कोणतं होतं, तर पूषण महत्त्वाचं आहे, हेही लक्षात ठेवा. तर त्यांना शेतीचं ज्ञान होतं का, तर हो, शेतीचं ज्ञान होतं. आपल्याला 10व्या मंडलामधून हे समजतं की त्यांना शेतीचं ज्ञान होतं. अगदी ऋतूंचं ज्ञान होतं, नांगरणी करणे, पेरणी कशी करायची, या सगळ्या गोष्टींचं त्यांना ज्ञान होतं. पण जसं आपण मगाशी पाहिलं की तांब्याचा शोध लागला होता, पण तांबे हा धातू शेतीसाठी खूप आपण वापरू नाही शकत. त्यामुळे त्याच्या मर्यादा होत्या. शेतीपासून जे उत्पादन मिळत होतं तेही थोडं होतं. त्यामुळं शेतीला खूप जास्त सुरुवात जेव्हा लोखंडाचा शोध लागला इसवी सन पूर्व 1000च्या शतकामध्ये 1000मध्ये जेव्हा लोखंडाचा शोध लागला, त्याच्यानंतर शेतीला खूप चांगले दिवस आले किंवा शेती महत्त्वाचा व्यवसाय बनला. पण ह्या कालखंडामध्ये शेती महत्त्वाचा व्यवसाय नव्हता. त्यामुळे जमिनीला सुद्धा महत्त्व नव्हतं. म्हणजे जमिनीची मालकी असावी आपल्याकडं, हा एक जी संकल्पना जी आहे त्याचा सुद्धा उगम नंतरच्या कालखंडामध्ये झालेला आहे, त्या कालखंडामध्ये नाही. पण एका पिकाचा उल्लेख येतो ते म्हणजे सातू. हे त्यांचं प्रमुख पीक होतं. इंद्र हा उर्वरापती असा त्याचा उल्लेख केला आहे. उर्वरा म्हणजे काय, तर नांगरट केलेली उपजाऊ जमीन, ज्या जमिनीची नांगरणी केलेली आहे आणि अशी उपजाऊ जमीन म्हणजे उर्वरा. तर ह्या सगळ्या शेतीविषयक जे काही सगळे उल्लेख आहेत ते 10व्या मंडलात येतात की जे नंतरच्या कालखंडामध्ये रचले गेलेले आहेत.
आता हे शेतीसाठी सिंचनसुद्धा महत्त्वाचं आहे. तर त्या सिंचनासाठी सुद्धा विहिरीतल्या पाण्याचा उल्लेख येतो. तर ते विहिरीतलं पाणी काढण्यासाठी दगडी चक्र हवं किंवा रहाट गाडगे हवं, त्याचा सुद्धा उल्लेख ह्या ऋग्वेदामध्ये येतो. तर हे जे लोक आहेत ते नेमकं कोणतं वस्त्र परिधान करायचे, तर लोकरी वस्त्राचा उल्लेख आहे, सुती किंवा रेशमी वस्त्रांचा उल्लेख नाही. आता हे जे तुमचं सेंटेन्स किंवा वाक्य आहे ते तुमच्या 11वीच्या नवीन बुकमध्ये दिलेलं आहे. पण बाकी थोडेफार जे मी रेफरन्स बुक याच्यासाठी वापरलेले आहे त्या बुक्समध्ये मात्र सुती कापडाचा वापर ते करायचे असं दिलेलं आहे. तर काही लोकांनी असं वाचलं असेल की सुती कापडाचा वापर करायचे का, तर तुमचं जर आयोगाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर हे वाक्य लक्षात ठेवा की सुती किंवा रेशमी वस्त्रांचा उल्लेख नाही आहे ऋग्वेदामध्ये, फक्त लोकरी वस्त्रांचा उल्लेख केलेला आहे. तर अजून कोणती कारागिरांचा किंवा वेगवेगळ्या व्यवसायांचा उल्लेख आहे, तर चर्मण्या की जे चांबड्याची कामं करायचे त्याचा उल्लेख आहे चर्मण्या. सोने ह्या धातूचा उल्लेख आहे, त्याचा हिरण्य म्हणून उल्लेख केलेला आहे. धातूच्या वस्तू बनवणारा कारागीर त्याला कारमार असं म्हणायचे. अगेन ते वेगवेगळे सोने, चांदी आणि तांबे यांच्या वेगवेगळ्या अलंकारांचा सुद्धा वापर करायचे सोन्याच्या आणि चांदीच्या. त्यातला एक अलंकार होता निष्क आणि त्याचा वापर नाणी म्हणून केला जायचा की अलंकार, ह्याच्यामध्ये इतिहासकारांमध्ये खूपच कन्फ्युजन आहे. पण बऱ्यापैकी तुमच्या बुकमध्ये वगैरे जे दिलेलं आहे ते म्हणजे अलंकार म्हणून आहे, तर अलंकार लक्षात ठेवा. पनी हे व्यापारी होते असाही उल्लेख येतो. त्यांच्या ज्या गायी होत्या त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. तर पनी लोकांविरुद्ध बऱ्यापैकी ऋग्वेदामध्ये वाईट उल्लेख आहेत की पनी ह्या लोकांनी त्यांच्या गायी पळवल्याचे वगैरे असेही उल्लेख ऋग्वेदामध्ये येतात. तर गायीच्या अवतीभोवती सगळे त्यांचं समाज जीवन अवलंबून असल्यामुळं कोण व्यक्ती श्रीमंत हे त्याच्याकडे किती जमीन आहे किंवा किती सोनं आहे याच्यावरून नाही ठरायचं, तर किती गायी आहेत त्याच्यावरून ओळखायचे. त्याला गोमत म्हणायचे. राजा जो आपण मगाशी पाहिला त्या राजास गोपती सुद्धा म्हणायचे, कारण की गायींचं पालन किंवा रक्षण करणारा कोणतर राजा आणि त्याला गोपती असेही म्हटलेले. अंतर मोजायचं असेल तर त्याला त्यांनी संज्ञा वापरलेली गव्युती. वेळ मोजण्याचं साधन त्याला ते म्हणायचे गोधुली. आता कन्या असेल तर कन्या गाईचं दूध काढते म्हणून तिला दुहिता किंवा दुहित्र असंही म्हटलेलं आहे. कन्येचा उल्लेख अशा पद्धतीने केलेला आहे. पण मगाशी पाहिलं की जमिनीचा उल्लेख नाही आहे, जमिनीची मालकी अशी संकल्पना नाही. एका धातूचा उल्लेख आहे तो म्हणजे तांबे आणि त्याचा जो उल्लेख केलेला आहे तो म्हणजे अयस. तांबे म्हणजे अयस. अयस हा शब्द वापरलेला आहे ऋग्वेदामध्ये तांब्यासाठी. याच्यावरून लक्षात येतं की या सगळ्या लोकांना धातुकाम माहिती होतं. तर ह्या धातुकामांमध्ये कारागीरसुद्धा महत्त्वाचे आहेत. तर कारागिरांचा उल्लेख आलेला आहे ते म्हणजे रथकार. आपण बघितलं की घोडा खूप महत्त्वाचा होता. तर ते घोडा वापरायचे कशासाठी, तर रथाला जोडण्यासाठी. तर रथकार होते. तर आता तुम्ही म्हणाल की जर तांबी होतं तर मग रथ कशाचे बनवायचे, तर लाकडी चाकापासून ते बनवलेले आहे. लाकडी चाक असायच्या रथाला त्या. तर रथकार होते आणि त्या चाक बनवण्यासाठी सुतार आवश्यक आहे. तर सुताराचा सुद्धा उल्लेख आहे. पण त्या सुताराचा उल्लेख केलेला आहे ऋग्वेदामध्ये तक्षण म्हणून. कुंभारासाठी ऋग्वेदामध्ये कोणताही उल्लेख नाही केलेला. यजुर्वेदामध्ये ही संज्ञा येते कुलाल नावाची, की जी कुंभारासाठी वापरलेली आहे. अजून पुढचा कारागीर म्हणजे विणकर, त्याला वय्य असं म्हटलेलं आहे. आणि या वय्य किंवा याचं स्त्रीरूप वय्या असं सुद्धा म्हणजे स्त्री विणकर असंही ऋग्वेदामध्ये उल्लेख आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये वस्त्रोद्योग खूप जास्ती होता. त्याच्यासाठी जे शब्द आलेले ते म्हणजे तंतूम किंवा धागा आपण ज्याला म्हणतो, किंवा ओतूम, विणकराची कांडी, त्यासाठी तसर असे शब्दसुद्धा ऋग्वेदामध्ये येतात. ठीक आहे. तर अजून आपल्याला तिथलं धार्मिक जीवन जर आपण बघितलं तर त्यातल्या देवता ज्या आहेत ऋग्वेदामध्ये उल्लेख केलेले त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर देव ह्या संकल्पनेचा उगमच या ठिकाणी झालेले. तर मुळात जेव्हा मनुष्याची निर्मिती झाली त्याच्यानंतर जेव्हा तो पुढे डेव्हलप होत गेला तसं तसं निसर्गातल्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींनाच त्यांनी देवाच्या उपमा देऊन त्यांची उपासना करायला सुरुवात केली. जसं की पाऊस पाडणारा देव कोणता, तर वरुण. अग्नी, हवा, ह्या सगळ्या देवांना किंवा ह्या सगळ्या निसर्गातल्या शक्तींना देवतांची उपमा देऊन त्यांनी उपासना करायला सुरुवात केली. आणि याच देवतांची ऋग्वेदामध्ये नावं येतात. जसं की इंद्राचा उल्लेख पुरंदर असा केलेला आहे. पुरंदर या शब्दाचा अर्थ होतो की गड किंवा दुर्ग नष्ट करणारा. आणि या एकट्या इंद्रासाठी 250 ऋचा रचले गेलेले आहेत इंद्राची स्तुती करणाऱ्या.
तर तुम्ही म्हणाल की ब्रह्मा, विष्णू, महेश, आपला कृष्ण वगैरे ह्या सगळ्या देवतांचे उल्लेख नंतरच्या कालखंडामध्ये आहेत. पण ऋग्वेदामध्ये महत्त्वाचा जो देव होता तो म्हणजे इंद्र, ज्याच्या 250 ऋचा आहेत. इंद्राचे आवाहन कशासाठी केलं जाईल तर युद्धप्रसंगी आम्हाला युद्धामध्ये विजय मिळावा ह्याच्यासाठी ते इंद्राची उपासना करायची. आणि पर्जन्य किंवा ज्याला आपण ढगांचा गडगडाट वगैरे करणं असं म्हणतो त्या गोष्टीसाठी सुद्धा इंद्राला जबाबदार पकडले त्यांनी आणि त्याच्यासाठी सुद्धा त्याची उपासना करायची. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो देव होता तो म्हणजे अग्नी. अग्नीसाठी सुद्धा 200 ऋचा आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतात. आणि अग्नी त्या काळामध्ये यज्ञ करायचे आणि यज्ञामध्ये जी हवी अर्पण करायचे त्या अग्नीमधून, त्या अग्नी हे यज्ञकुंड असं तुम्ही समजा, हे यज्ञकुंड आहे आणि हा अग्नी. आणि त्या यज्ञ कशासाठी करायचे तर देवतांची उपासना करण्यासाठी. आणि ते जे अर्पण करायचे देवतांची उपासना करताना जे दूध असेल, दही असेल किंवा वेगवेगळे धान्यसुद्धा अर्पण केल्याचे उल्लेख आहेत. तर हा अग्नी त्या धुरामार्फत आपल्या इष्टदेवतेपर्यंत घेऊन जातो. यासाठी अग्नीला देव आणि मानवामधला मध्यस्थ असं सुद्धा म्हटलेले. वरून ह्या सुद्धा देवताचा उल्लेख केलेले ते म्हणजे नैसर्गिक व्यवस्थेचा आधार म्हणजेच ऋतूंचे रक्षण करणारा असा उल्लेख येतो. सोमरस हा त्यांचा अतिशय आवडतं पेय होतं. तर वनस्पतींची देवता म्हणून सोम या देवाचा उल्लेख येतो. यमाचा सुद्धा उल्लेख येतो मृत्यू देवता म्हणून. स्त्री देवतांचा सुद्धा उल्लेख आहे पण तुलनेनं स्त्री देवतांचा उल्लेख कमी येतो. अदिती आणि उषा ह्या स्त्री देवतांचा उल्लेख येतो. पण पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं स्त्री देवतांचं महत्त्व कमी होतं, जास्त पुरुष देवता महत्त्वाच्या होत्या. पण त्या काळामध्ये मंदिर किंवा मूर्तीपूजा होती का तर नाही, मंदिर मूर्तीपूजा नव्हती तर प्रार्थना जास्त महत्त्वाची होती. आणि प्रार्थना जे ते करायचे त्याच्यामध्ये ते काय मागायचे तर संतती पुत्रप्राप्ती व्हावी याच्यासाठी खूप जास्त ऋग्वेदामध्ये ऋचा रचलेल्या आहेत. संपत्ती कशाच्या स्वरूपात तर गोधनाच्या स्वरूपात, गायी मिळाव्या, चांगलं आरोग्य मिळावं याच्यासाठी वेगवेगळ्या प्रार्थना केलेल्या आढळतात. ठीक आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत आपण जे सगळं बघितलं ते लक्षात आलं असेल. तुम्ही हा व्हिडिओ अजून एकदा पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. तुम्हाला याच्यासाठी कोणतंही बुक नंतर वाचायची किंवा अभ्यासाची गरज नाही पडणार. तुमचे जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते सगळे याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ॲडिशनलसुद्धा वेगवेगळं मटेरियल वापरलेलं आहे. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावरती आयोगाने विचारलेले क्वेश्चन बघू. हा क्वेश्चन विचारलेल्या आयोगाने 2019च्या पूर्वपरीक्षेमध्ये खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या तर आपण पाहिलं की विश्ववारा होती, लोपामुद्रा, अपाला आणि घोषा या चारही होत्या. त्यामुळे याचं ॲन्सर काही 4 वरीलपैकी सर्व. दाशराज युद्ध पुढीलपैकी कोणात घडले तर आपण पाहिल्याप्रमाणे पुरोहित व विश्वामित्र हे तर नाही आहे. पुरोहितच विश्वामित्र होता. ठीक आहे. विश्वामित्र व भरत समाज तर हे उत्तर बरोबर आहे. सुदास व वशिष्ठ एका गटामध्ये होते. ठीक आहे, ते चुकीचं आहे. पूर्व व विश्वामित्र तेही चुकीचं आहे. नद्या व त्यांच्या वैदिक नावांच्या जोड्या लावा तर सरस्वती. आता ह्याच्यात तुम्हाला जरी माहिती नसेल तरी तुम्ही सांगू शकता की सरस्वती नदी आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे परुष्णी म्हणजे रावी, असिकनी म्हणजे चिनाब आणि वितस्ता म्हणजे झेलम. तर आय थिंक हा 3rd नंबरचा ऑप्शन जो आहे तो आहे त्याच्यासाठी बरोबर आहे. तर ठीक आहे, आपण इथे थांबू. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तुम्ही ते चॅनेल जॉईन करा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलच्या समोरच्या बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन कोणता व्हिडिओ टाकला तर त्याचा अपडेट फर्स्ट तुम्हाला भेटेल. ठीक आहे. थँक्यू.